नमस्कार, मी स्वप्नील जाधव. सिद्धांत प्राईम न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आपण आता आंबेगाव तालुक्यातील मंचर येथील इंजिनिअरिंग कॉलेज रोड या ठिकाणी उभे आहोत. हा जो रोड आहे, इंजिनिअरिंग कॉलेज रोड आहे, या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. तर या सकाळी या ठिकाणी अशी घटना घडली होती. ही जी चारी आहे, चारी दाखवायची, ही जी चारी आहे म्हणजे गटर काढलंय, तर या गटरात सकाळी फोर व्हीलर गाडी खाली गेली. दुर्दैवाने कोणताही अनर्थ झाला नाही. मात्र हा जो टर्निंग पॉईंट आहे, या टर्निंग पॉईंटमुळे हे मोठ्या प्रमाणात अपघात होताना दिसत आहे. या ठिकाणी स्पीड ब्रेकरची आवश्यकता असल्याचं या ठिकाणच्या नागरिकांनी सांगितले. तर या संबंधित चर्चा करण्यासाठी आपल्या समवेत नवनाथजी थोरात, सामाजिक कार्यकर्ते नवनाथजी थोरात हे आहेत. तर काय घटना झाली होती सकाळी आणि काय झालं? नमस्कार. आपण पाहताय की हा मुळवाडीचा रोड आहे, पलीकडे इंजिनिअरिंग कॉलेज आहे. त्याचप्रमाणे ह्या ठिकाणी मोठी वसाहत आहे. लोक ह्या ठिकाणी वॉकिंगसाठी येत असतात. सकाळी लोक ज्येष्ठ नागरिक या ठिकाणी फिरतात. त्याचप्रमाणे ह्या ठिकाणी जर आपण बघितलं, रोडला कुठंच स्पीड ब्रेकर या ठिकाणी नाहीये. आणि जर हा रोड जर आपण बघितला तर ही पूर्णपणे चारी आहे. इथं कुठेही साईड पट्टी नाही. खऱ्या अर्थाने हा रोड जो बनवला आहे त्याचा सत्कार खऱ्या अर्थाने या गावच्या वतीने या ठिकाणी केला पाहिजे. कारण ह्या ठिकाणी बघितलं तर पूर्ण सिमेंट कॉन्क्रीटीकरणाचा कठडा तुम्हाला दिसत आणि पूर्ण खाली डायरेक्ट गेल्यानंतर पूर्णपणे या ठिकाणी कोणतीही साईड पट्टी नसल्यामुळं गाडी जर आली तर गाडी डायरेक्ट आतमध्ये जाईल आणि त्या ठिकाणी मोठी दुर्घटना घडत. अनेक दुर्घटना या ठिकाणी यापूर्वी घडलेल्या आहे आणि आज सकाळीच डस्टर गाडी या ठिकाणी ह्या खड्ड्यामध्ये गेलेली आहे. सुदैवाने या ठिकाणी अपघात कोणता झाला नाही. पण आपण अपघाताची वाट बघणार आहात का? जर याची मोठी जर दुर्घटना घडली त्याची जबाबदारी घेणार कोण आहे? त्याचप्रमाणे पलीकडे विहीर आहे, त्या विहिरीला कुठेही कठडा नाहीये. आता आपण पाहू शकतोय की पूर्णपणे ओपन विहीर आहे. त्या ओपन विहीरला कुठेही कठडा किंवा काही त्या ठिकाणी बांधलं गेलेलं नाहीये. पूर्णपणे या ठिकाणी रस्ता आहे आणि हा रस्ता वर्दळीचा आहे. आणि ही जी विहीर आहे ही पूर्णपणे विहीर या ठिकाणी मोकळी आहे. या ठिकाणी कोणताही कठडा नाही. त्याचप्रमाणे आताच आपण बघितलं काही दिवसापूर्वी नाशिक या ठिकाणी दिंडोरी या ठिकाणी घटना घडली. एक कार त्या विहिरीमध्ये गेली आणि 9 जण त्या ठिकाणी दगावले गेले. तर आपण त्याची वाट बघणार आहात का? त्यामुळे नगरपंचायतला सवाल आहे की नगरपंचायतच्या केबिन मध्ये बसून कारभार करण्यापेक्षा आपण प्रभागामध्ये या, प्रभागामध्ये पहा की कोणकोणत्या अडचणी समस्या आहे. अधिकारी वर्ग असेल, निवडून आलेले जे नगरसेवक असतील, यांना आमची विनंती आहे की खाली जावा, तळामध्ये जावा, लोकांच्या अडचणी समस्या जाणून घ्या आणि त्या सोडवण्याचं काम करा. आज सकाळीच या ठिकाणी जी घटना घडली त्यानंतर इथलच्या भागातील नागरिकांनी ऑफिसवरती फोन केले, संजू भाऊला ही घटना सांगितली. त्यानंतर आता आम्ही या ठिकाणी येऊन पाहणी केलेली आहे आणि या ठिकाणी आल्यानंतर अक्षरशः गाड्यांचा वेग हे मोठ्या प्रमाणात आहे. शाळकरी कॉलेजची विद्यार्थी या ठिकाणी जात असतात. त्याचप्रमाणे साईडला येताना पुढेही या ठिकाणी कोणतंही मार्किंग या ठिकाणी केलं नाही. रोडवरती काही या ठिकाणी सूचना या ठिकाणी दिल्या गेलेल्या नाही. त्यामुळे विहीर आणि रोड हे दोन्ही समीकरण या ठिकाणी आहे आणि अतिशय घातक पद्धतीने या ठिकाणचं क्षेत्र झालेलं आहे. त्यामुळे लवकरात लवकर याच्यावरती उपाययोजना या भागातील नगरपंचायतच्या माध्यमातून झाली पाहिजे अशी आमची त्यांना एक विनंती असणार आहे. काय काय उपाययोजना झाली पाहिजे? आता तुम्ही पाहिलं तर गाडी आल्यानंतर सरळ डायरेक्ट या ठिकाणी विहीर आहे आणि काय काय उपाययोजना झाल्या पाहिजे नगरपंचायत? पहिली गोष्ट, जी विहीर आहे ती खाजगी विहीर या ठिकाणी आहे. ज्यावेळेस विहीर केली त्यावेळेस जागा मालकाला माहित नाही की वर्दळ वाढणार आहे, रस्ता या ठिकाणी भविष्यामध्ये होईल. पण आता रस्ता या ठिकाणी झालेला आहे. त्यामुळे ह्या विहीरला पुढे जरी आपण साईडला त्या ठिकाणी कठाडा किंवा जाळी या ठिकाणी विहीरवरती आपण केली पाहिजे. त्याचप्रमाणे जो रस्ता बांधलेला आहे त्या रस्त्याला जी साईड पट्टी, त्या ठिकाणी साईड पट्टी आपण त्या रस्त्यावरती आपण साईड पट्टी केली पाहिजे. त्या ठिकाणी रस्ता असल्यानंतर त्या ठिकाणी आपण मार्किंग केलं पाहिजे की कशा पद्धतीने वर्दळीचा रस्ता या ठिकाणी आहे, वळण आहे. त्याचप्रमाणे दोन्ही बाजूला स्पीड ब्रेकरची आवश्यकता आहे. मंचरमध्ये अनेक ठिकाणी स्पीड ब्रेकर लावले, पण ज्या ठिकाणी गरज नाही त्या ठिकाणी 4-4, 5-5 स्पीड ब्रेकर लावले, पण ज्या ठिकाणी गरज आहे त्या ठिकाणी स्पीड ब्रेकर लावले नाही. त्यामुळे ज्या ठिकाणी गरज आहे त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने स्पीड ब्रेकर आपण लावले पाहिजे. ही दक्षता खऱ्या अर्थाने नगरपंचायतच्या माध्यमातून अधिकारी वर्गाने ही घेतली पाहिजे. तर हे होते सामाजिक कार्यकर्ते नवनाथ थोरात. त्यांनी सांगितलं या ठिकाणी विहीर आहे, समोरून जो रोड येतो त्या रोड जर आला आणि गाडी डायरेक्ट त्या विहिरीत पडली तर मोठा अनर्थ घडू शकतो. तर याच्यावरती उपाययोजना म्हणून या ठिकाणी नगरपंचायत जाळी लावणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे सकाळी जी गाडी गेली होती ती गाडी तुमची होती? हो. कशी घटना घडली होती? काय घटना घडली होती? घटना अशी घडल्या, नॉर्मल चाललो होतो 30 स्पीडने आणि मुलाच्या कॉर्नर लक्षातच नाही आलं. तो डायरेक्ट 90 अंशाच्या कोणाचा कॉर्नर आहे, साईड पट्टी पण नाहीये. त्याने ब्रेक मारलं, गाडी जागेवर थांबण्याऐवजी ब्रेक लावल्यामुळं सिमेंट कॉन्क्रीट रस्त्याने ती घसरत पुढे गेली आणि खाली खदाडीमध्ये जाऊन उभी राहिली. नशीब ती पलटी झाली. काय उपाययोजना झाली पाहिजे? कॉर्नर मोठा कॉर्नर आहे, मोठा कॉर्नर आहे. इथं गतिरोधक टाकला गेला पाहिजे एक, आणि साईडला किमान एक 5 फुटाची साईड पट्टी टाकावी अशी आमची अपेक्षा आहे.
काय झालं? गाडी जेणेकरून खाली आम्हाला जे झालं गाडी खाली गेल्याच्या नंतर काही दुर्घटना घडली होती? गाडी खाली गेल्याच्या नंतर आमच्या गाडीचं बरंचसं नुकसान झालं, जीवितहानी किंवा म्हणजे आपल्याला दुखापत वगैरे अशी नाही झाली, पण एक अजून कोणाच्या होण्याची वाट आपण पाहू नये असं मला वाटतं. उपाययोजना त्वरित झाल्या पाहिजे. हो, उपाययोजना त्वरित कराव्या, जेणेकरून आता इथं शालेय विद्यार्थी आहेत, शिक्षक आहेत, कर्मचारी आहेत, ह्यांना पण दुखापत होऊ शकतात. तुम्ही या ठिकाणी नागरिक आहे, स्थानिक नागरिक आहे, काय उपाययोजना झाल्या पाहिजे या ठिकाणी? गतिरोधक बसवले पाहिजेत, कारण की आठवड्यात कमीत कमी 3-4 अपघात वेळोवेळी होतात. ते रात्रीचे पण बऱ्याच वेळा अपघात झालेले आहेत. गाडी अवसरीकडनं येताना खूप स्पीडने येते, त्याच्यामुळं अपघात ह्या टर्नला खूप अपघात होतात. ते त्याच्यामुळे वेळ प्रशासनाने, नगरपंचायतनी गतिरोधक व हे जे विहीर आहे याच्यावर संरक्षण कठाडा किंवा जाळी बसवणे गरजेचे आहे, आणि ते लवकरात लवकर नगरपंचायतनी बसवावी. तर या ठिकाणी आपल्या समेत होते नवनाथ थोरात होते, ज्यांची गाडी या ठिकाणी या रस्त्यावर खाली चारीमध्ये गेली होते. ते गाडीचे मालक देखील या ठिकाणी होते. तर त्यांनी सांगितलं हे हा जो कॉर्नर आहे या ठिकाणी उपाययोजना झाल्या पाहिजे आणि त्या त्वरित उपाययोजना ह्या प्रशासनाने केल्या पाहिजे. तर तुम्ही आता या ठिकाणी या, तर ही चारी आहे या ठिकाणी कोणतीही साईड पट्टी नाहीये. तुम्ही पाहू शकता आता ही साईड पट्टी कोणती नाहीये. जर गाडी आली, वेगाने गाडी आली तर डायरेक्ट चारीत जाऊ शकते आणि दुर्घटना घडू शकते. तर या ठिकाणी जी गाडी येते, तर जर रात्रीच्या वेळी जर या ठिकाणी जर कॉर्नर व्यवस्थित दिसला नाही तर या ठिकाणी तुम्ही पहा विहीर आहे. या विहिरीत जर गाडी आली, वेगाने गाडी आली तर डायरेक्ट या विहिरीत एखादी गाडी जाऊ शकते. तर प्रशासनाने यावरती त्वरित उपाययोजना केल्या पाहिजे. या ठिकाणी ग्रामस्थांचं असतील, ज्या सकाळी जे गाडी मालक ज्यांची गाडी खाली गेली त्यांचं सर्वांचं म्हणणं आहे की या ठिकाणी त्वरित उपाययोजना करणं गरजेचं आहे. तर नगरपंचायतने याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. मी स्वप्नील जाधव, सिद्धांत प्राईम, आंबेगाव.